ताज हॉटेलला, ते पण फुकटमध्ये जेवण करायला. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द अनदर व्हिडिओ. तर टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे निघाले. आज आपण निघालोय ताज हॉटेलला, ते पण फुकटमध्ये जेवण करायला. आता ते कसं करणार आहे, काय करणार आहे मला काय आयडिया नाही, पण फ्रीमध्ये करणार आहे हे मात्र नक्की आहे. कारण तसा प्लॅन झालेला आहे की कसं फ्रीमध्ये लंच करायचं ताजमध्ये. तर मी आता आहे मांडव्यामध्ये. मांडव्यावरून मी जाणार आहे गेटवेला आणि तिथून जाणार आहे ताजला. तर हा व्हिडिओ खूप क्रेझी असणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा. वेलकम टू द मुंबई. मुंबईमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं. आत्ताच आपण आलो MTM मधून. जरा MTM थोडी हालत असल्यामुळे मोशन सिकनेस झाला आहे जरासा. कुठेतरी थांबून पाणी वगैरे पिलं की होऊन जाईल. मुंबईमध्ये एवढी गर्दी आहे ना, आणि ऊन तर भरपूर आहे. मी जॅकेट वगैरे काय आणलं नाही, तसंच आलो. थोडं जवळ तर आहे. आता मी निघालो ताज हॉटेलच्या तिकडे. आपले लाभार्थी येतात अजून 3 लाभ घेण्यासाठी. तर हा व्हिडिओ थोडासा क्रेझीचा आहे. फ्रीमध्ये लंच करणार आहे आम्ही. मी पहिल्यांदाच मुंबईमध्ये गाडी चालवतो. 2 व्हीलर. 4 व्हीलर चालवली आहे. 2 व्हीलरवरती मी पहिल्यांदाच आलो मुंबईमध्ये. त्या रोडला तर मी पहिल्यांदाच आलो. तर कुठे निघालो मला पण नाही माहिती. मॅप वगैरे काय लावलं नाही, असंच फिरायचं ठरवलं. अजून त्यांना यायला 1 तास लागले. इंडियातलं पहिलं लक्झरियस हॉटेल ताज जवळ आता आपण आलेलो आहे. आणि ह्या लक्झरियस हॉटेलमध्ये आपला फ्रीमध्ये लंच आहे. तो आता आपण करायला जाणार आहे. बाकी 3 जण येतात म्हणून थांबलोय. हे पहिले 2 फ्लोअर दिसतात. हे पहिले 1903 साली बांधलेले जमशेदजी टाटांनी. जेव्हा ते बाहेरच्या देशात गेलेले तेव्हा त्यांना ही आयडिया आलेली की आपल्या इंडियामध्ये पण असं लक्झरियस हॉटेल पाहिजे. तेव्हा त्यांनी हे बांधलेलं. आणि त्याच्यानंतर बाकीचं अपग्रेड केलेलं आहे हळूहळू. बाकी जे येतात त्यांच्यासाठी थांबलेलं आहे. ते आल्यानंतर आपण आतमध्ये जाऊया. लाभार्थी 1 लाभार्थी 2 लाभार्थी 3. लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी 4था येत नाही. शूटिंग जास्त अलाउड नाही, त्याच्यामुळे असं बोलायला लागतंय. पावभाजी 1050. शब्बास. रसमलाई रसमलाई कुठे? रसमलाई 800 रुपये. 172 ग्रॅम. 172. तिथली प्राइस बघून आम्हाला जरा धक्का बसलाय थोडासा. पण आम्हाला फ्री असल्यामुळे एवढं टेन्शन नाही. काय लाडकी बहीण योजना जिंदाबाद. 1050 मध्ये आमच्या अख्ख्या गोतावळ्याला पावभाजी खाऊन. जेवण झालेलं आमचं. फुकटचं जेवण एकदम मस्त होतं. नाही फुकट जेवण मस्त जेवण. फुकटचं जेवण ते पौष्टिक जेवण. आज एका बर्थडे होता आणि असा आम्हाला स्पॉन्सर भेटलेला इथे ताजमध्ये जेवण करायला. तुम्हाला जर असेच ताजमध्ये सुंदर जेवण पाहिजे, पौष्टिक जेवण पाहिजे असेल, सुंदर नाही ताजमधलं पौष्टिक जेवण पाहिजे असले तर अशी स्पॉन्सर होता. असा बर्थडेचा स्पॉन्सर होता. आणि 1000 रुपयाच्या केक मध्ये 9000 रुपयाचे जेवण.
कसं वाटलं तुम्हाला नवाळात? अतिशय पौष्टिक. पौष्टिक शब्दच विसरलो मी. मला सुंदर शब्द लाभार्थी सुद्धा खूप खुश आहे. स्पॉन्सरला काय बोलायचं का? जपून बर्थडे आला की गायब व्हा. आणि आम्हा दोघांसारखाच हा एक लाभार्थी होता. हाही खूप खुश आहे. बर्थडे जसं बर्थडे गर्ल बोलते, जरा बर्थडेच्या दिवशी जपून राहा भावांपासून. काय बोलायचं का अजून? यादगार बर्थडे कसा असतो. माझं एका बर्थडेचं फक्त ह्या 4 जणांचं आमच्या चौघांच्या पार्टीचं बिल बरोबर, माझा 1 महिन्याचा टाइम पण बरोबर, माझं 1 महिन्याचं पॉकेट मनी. एक्सपिरियन्स लाईफ मधला चांगला आहे. आयुष्यात एकदा तरी इथे येऊन ट्राय केलंच पाहिजे. असा एक्सपिरियन्स आम्ही दिल्याबद्दल ते आम्हाला थँक्यू बोलते. आणि ती स्वतःला खूप नशिबात समजते की असे भाव भेटले तिला. निघालो घरी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आम्हाला तर खूप मजा आली, एन्जॉय केलं ताजमध्ये. जेवण पण एकदम मस्त होतं, म्हणजे पैशाच्या मानाने 5 स्टारमध्ये जेवण असंच असतं. तुम्हाला पण मजा आली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.